Hello friends, today we are going to learn about the infinitives. Infinitives म्हणजे मूळ क्रियापद. जेव्हा मूळ क्रियापदास टू लावलेले असते व कोणत्याही काळाचा व कर्त्याच्या लिंग वचनाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. कोणत्याही काळात ते तसेच राहते, त्यास इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. उदाहरणार्थ टू गो, टू कम, टू सी, टू स्पीक, टू स्टडी, टू प्ले इत्यादी. आता आपण काही उदाहरणं पाहूयात. जसं की ही गोज टू सी द सिनेमा. आता या वाक्यामध्ये ही गोज टू सी द सिनेमा याचा अर्थ हा तो सिनेमा पाहायला जातो असा होतो. ही इज टू गो म्हणजे तो जाणार आहे. ही हॅज टू गो म्हणजे त्याला जायचे आहे. ही ट्राईज टू हाईड तो लपण्याचा प्रयत्न करतो. ही विशेष टू बी कम अ डॉक्टर. ही विशेष टू बिकम अ डॉक्टर याचा अर्थ त्याला डॉक्टर होण्याची इच्छा आहे किंवा तो डॉक्टर होण्याची इच्छा करतो. ही डिसाइड्स टू स्टडी तो अभ्यास करण्याचे ठरवतो. ही यूज्ड टू सी तो पाहायचा. ही यूज्ड टू वॉच द मूवी तो सिनेमा पाहायचा. ही वॉन्ट्स टू सी त्याला पाहायचं आहे. आय वॉन्ट टू सेल ओल्ड बुक्स मला जुनी पुस्तके विकायची आहेत. म्हणजेच काय, आय वॉन्ट टू सेल ओल्ड बुक्स. I want to sell old books. I want you to write this letter. तू हे पत्र लिहावेस अशी माझी इच्छा आहे. I was shocked to hear of his death. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला. इंग्रजीमध्ये कसे होईल, आय वॉज शॉक्ड टू हिअर ऑफ हिज डेथ. त्यानंतरचं वाक्य आपण पाहूयात. आय वॉज हॅपी टू हिअर ऑफ युअर सक्सेस. तुझ्या यशाचं ऐकून, तुझं यश मिळालेलं यश ऐकून मला आनंद वाटला. माय हॉबी इज टू रीड. वाचणे हा माझा छंद आहे. कधीकधी या इन्फिनिटिव्हचा वापर बघा कशा पद्धतीने होतो तो. टू रीड इज अ गुड हॅबिट. वाचणे ही एक चांगली सवय आहे. टू एअर ERR इज ह्युमन. चुकणे हे मानवी आहे. ही शुड हॅव लर्न्ड टू स्पीक इंग्लिश. वाक्य पुन्हा ऐका. ही शुड हॅव लर्न्ड टू स्पीक इंग्लिश. त्याने इंग्लिश बोलण्यास शिकायला पाहिजे होते. ही ऑट टू लुक आफ्टर हिज पॅरेंट्स. ही ought to look after his parents.
आता ऑट टूची स्पेलिंग काय आहे बरं मित्रांनो? OUGHT आणि त्यानंतर इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे. टू लुक आफ्टर नावाचं इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे. त्याने आईवडिलांची काळजी घेतलीच पाहिजे. आता आपण जेवढी उदाहरणं पाहिली यामध्ये सर्वात जास्त उपयोगाचे, नेहमी वेळोवेळी वापरात असणारे जर उदाहरण जर बघितलं आपण तर या ठिकाणी एक उदाहरण आहे, ही गोज टू वॉच द सिनेमा. तो सिनेमा पाहायला जातो. आता बघा या ठिकाणी 2+V1 नावाचं म्हणजे मुख्य क्रियापदाच्या आधी TO वापरलं आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण तयार केलेली अभ्यासली. आय केम हिअर टू स्टडी. मी येथे अभ्यास करायला आलो. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये जेव्हा मूळ क्रियापदाच्या किंवा ज्यावेळेस मूळ क्रियापदास टू लावलेले असते व कोणत्याही काळाचा किंवा कर्त्यांच्या लिंग किंवा वचनाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. कोणत्याही काळामध्ये ते तसेच राहते. त्यास इन्फिनिटिव्ह असे म्हणतात. उदाहरणार्थ टू गो, टू कम, टू वॉच, टू राईट इत्यादी. तसं पाहिलं तर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय तर क्रियापदाचे मूळ रूप. याचा वाक्यात नेमका कसा वापर करतात? काळांच्या प्रकारामध्ये ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, प्रश्नवाचक वाक्य जे असतात ज्याला WH क्वेश्चन असं देखील म्हणतात, नेमकी तयार कशी करतात हे जर आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी इन्फिनिटिव्हचा वापर आपल्याला केलेला दिसून येतो. आता इथे एक बघा, TO2चा अर्थ काय होतो? TO2चा अर्थ होतो ला किंवा कडे असा होतो. येथे टू शिवाय व टू, आता मी काय करतो, टूच्या शिवाय आणि TO2 सह त्याच्यासोबत क्रियापदाचे अर्थ मी आता काही सांगतो ते थोडेसे अभ्यासावे. आता मी जर म्हणलं LEARN लर्न, लर्न म्हणजे काय? शिक किंवा शिका. आता लर्न नावाचा क्रियापद हे मी टूच्या शिवाय वापरलं. लर्न म्हणजे काय? शिक किंवा शिका. पण जर मी त्याचा टूचा वापर करून टू लर्न असं म्हटलं तर त्याचा अर्थ होतो शिकणे किंवा शिकायला. प्ले म्हणजे काय? प्ले म्हणजे खेळ किंवा खेळा. पण त्याच्यासोबत त्याच्या आधी जर मी टू प्ले असा शब्द जर वापरला तर त्या ठिकाणी खेळणे किंवा खेळायला असा अर्थ होतो. मित्रांनो टेल म्हणजे सांग किंवा सांगा आणि टू टेल म्हणजे सांगणे किंवा सांगायला असा अर्थ होतो बघा. त्यानंतर जर बघितलं स्पीक म्हणजे बोला किंवा बोल, तर टू स्पीक म्हणजे बोलणे किंवा बोलायला. राईट WRIT राईट म्हणजे लिहिणे, परंतु मी जर त्याचा टू राईट असं जर इन्फिनिटिव्ह केला तर टू राईट म्हणजे लिहिणे किंवा लिहायला. स्टडी म्हणजे अभ्यास कर किंवा अभ्यास करा. टू स्टडी म्हणजे अभ्यास करणे किंवा अभ्यास करायला. गो म्हणजे जाणे, पण टू गो म्हणलं तर जाणे, टू गो म्हणजे जा आणि टू गोचा वापर केला तर जाणे किंवा जायला. SEE म्हणजे पाहणे, तर टू सी TOSEE टू सी म्हणजे पाहणे किंवा पाहायला. तर यामध्ये इन्फिनिटिव्ह काही याच्यामध्ये मी आता असा वापर करणार आहे टूच्या शिवाय दिलेलं वाक्य आणि टू सह दिलेलं वाक्य. मग वाक्यामध्ये इन्फिनिटिव्हचे कर्म वापरून वाक्यरचना कशा पद्धतीने बनवितात हे आपण आता अभ्यासू. आता फ्रेंड्स, नाउ वी आर गोइंग टू सी मेनी एक्झाम्पल्स ऑफ रिलेटेड विथ टू अँड विदाउट टू. आता जर बघितलं मी म्हणलं तो जातो तर काय होईल? ही गोज,
तो जातोचं काय होईल ही गोज, आणि तो पोहायला जातो असं मला म्हणायचं आहे समजा, किंवा मी म्हणेल तो पोहायला जातो तर काय होईल ही गोज टू स्विम, ही गोज टू स्विम. आता मी म्हणेल तो गेला ही वेंट, पण मी जर म्हणलं की तो पोहायला गेला तर मी म्हणेल ही वेंट टू स्विम. तो सिनेमा पाहायला गेला असं जर वाक्य असेल बघा पुन्हा, तो सिनेमा पाहायला गेला तर मी काय म्हणेल ही वेंट टू सी द सिनेमा. या ठिकाणी टू सी म्हणजे काय वापरलं टू सी और टू वॉच सुद्धा वापरू शकतो बरं आपण. मग या ठिकाणचं हे वाक्य आपल्याला दिसून येतं. आता मी जर म्हणलं ही विल गो, सिम्पल फ्युचर टेन्स आहे. ही विल गो म्हणजे काय, तो ही विल गो म्हणजे तो जाईल. आता मी जर म्हणलं तो जाईल म्हणायच्या ऐवजी तो पाहायला जाईल असं म्हटलं तर काय होईल बरं, ही विल गो टू सी द सिनेमा, ही विल गो टू वॉच द सिनेमा. मग अशा पद्धतीचे आपण अनेक वाक्य तयार करू शकतो. एक जर बघितलं आपण, सचिन सुरुवात करतो, वाक्य काय आहे सचिन सुरुवात करतो. मग मी काय म्हणेल सचिन स्टार्ट्स. पण मी जर म्हणलं सचिन खेळायला सुरुवात करतो, सचिन खेळायला सुरुवात करतो तर काय होईल सचिन स्टार्ट्स टू प्ले, सचिन स्टार्ट्स टू प्ले. सचिननं सुरुवात केली, बघा सचिनने सुरुवात केली तर काय होईल सचिन स्टार्टेड. सचिनने खेळायला सुरुवात केली, सचिन स्टार्टेड टू प्ले. तर आय होप you understood this all the part. Thank you.